जय गजानन. जय गजानन. डहाणू शेगाव पायवारी आणि आजचा दिवस दुसरा. आमचं या वारीचं 17वं वर्ष आहे आणि मी या अशा एका स्पॉटवर आहे का ज्या स्पॉटची आठवण मी कधीच विसरू शकत नाही. 2015 साली ज्यावेळी मी वारी सुरू केली होती त्यावेळी या मेढी गावाजवळ, नाही का माऊली, हा मेढी या गावाजवळ या ठिकाणी 3 रस्त्यावरती यांचं हे सुंदर असं छानसं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी त्यांची चहाची वगैरे व्यवस्था होती. त्यांचं सुंदर हॉटेल होतं, शेणाने सारवलेलं. आपण बघू शकता इतकं सुंदर हे घर आहे, शेणाने सारवलेलं वगैरे, आणि 3 रस्त्यावर आहे. या ठिकाणी पूर्वी हॉटेल होतं, पण आता त्यांनी काही कारणास्तव ते हॉटेल बंद केलं. माझ्याबरोबर लहाने आहेत, पंढरीनाथ ना, लहांगे, पंढरीनाथ लहांगे आहेत. तर जय गजानन माऊली. जय गजानन. हां, नमस्कार करा. जय गजानन. नमस्कार. त्यांच्या पत्नी आहेत जय गजानन, त्यांचे वडील आहेत जय गजानन. जय गजानन. आणि अतिशय भाविक फॅमिली आहे, कारण यांच्या कपाळावर हा टिळा आहे बघा. आम्ही पण मालकरी आहे. हां, हे वारकरीच आहेत, पंढरपूरचे वारकरी आहेत. आणि अशा या वारकऱ्यांच्या घरी त्यांनी सांगितलं आहे का पुढच्या वर्षी या ठिकाणी पुन्हा ते हॉटेल छोटंसं सुरू करणार आहेत. कारण हा 3 रस्ता आहे. हा रस्ता कुठे जातो? विक्रमगड. हा रस्ता विक्रमगडला जातो. हा वरून जवारून आलाय आणि इथे हा पुढे डहाणूला जातो रस्ता. अतिशय सुंदर स्पॉट आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे, कारण असे हे स्पॉट जे असतात ना, हे स्पॉट आम्हाला रिचार्ज करतात. या ठिकाणी एखादा कपभर चहा मिळाला तर खूप बरं वाटतं, कारण आम्ही सकाळी जवळपास 5:30 वाजता आम्ही सोळशेत सोडतो. त्यानंतर हे ठिकाण मला खूप आवडतं. 2015 साली मला इतकं सुंदर या ठिकाणी वाटलं होतं. आम्ही सर्वजण या ठिकाणी चहा घ्यायला थांबलो होतो. आणि त्यानंतर कधी कधी समजा दूध नसेल तर ताई आम्हाला कोरा चहा पण करून देत असे. पण त्या चहाची चव अजून आमच्या तोंडावर आहे, जिभेवर आहे. आणि पुन्हा या पंढरीनाथ माऊलींना माझी विनंती आहे, ते आता कामावर निघाले होते, का पुन्हा या ठिकाणी एक सुंदर हॉटेल सुरू करा आणि अतिशय निसर्गाच्या सानिध्यात 2 मिनटं क्षणभर बसल्यावरती कोणालाही असं वाटेल का या हॉटेलमध्ये कंटिन्यू बसावं, एक साधारणतः विश्रांती घ्यावी आणि आपला श्रमपरिहार करावा. मी नरेंद्र जोशी, वारकरी, डहाणू शेगाव पायवारी, आणि आजचा दिवस दुसरा. माझ्याबरोबर आमचे या वारीचे शांभाऊ पण आहेत, रथाचे चालक. जय गजानन शांभाऊ. आणि मी या ठिकाणी पुढे निघालो आहे. बरेच वारकरी मागून येतात आहे. अतिशय सुंदर आणि आल्हाददायक वातावरण आहे. संपूर्ण जंगल आहे या ठिकाणी आणि इतकं सुंदर हा स्पॉट आहे, हे निवासस्थान आहे. त्याच्या मोहात मी आहे आणि लेट अस होप सो मला पुढच्या वर्षी या ठिकाणी चहा मिळेल. जय गजानन.